इराण अमेरिका युद्धाचा विषय जर तुमच्या थेट खिशावर परिणाम करणार असेल तर हो, कारण जगभरात जी कच्च्या तेलाची वाहतूक होते त्यातली जवळपास 30% कच्च्या तेलाची वाहतूक ही एकाच रस्त्याने होते आणि हा रस्ता इराणच्या सागरी सीमेजवळून जातोय। इराण जवळून जाणाऱ्या या सागरी मार्गाचं नाव आहे होर्मुझ स्ट्रेट किंवा होर्मुझची सामुद्रधुनी। सध्या इराणचं इस्रायल आणि अमेरिकेसोबत युद्ध सुरू आहे आणि युद्धजन्य परिस्थितीत इराणला या दोन्ही देशांना उत्तर देण्यासाठी होर्मुझ स्ट्रेट बंद करणं हा एक पर्याय असू शकतो अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। आणि या होर्मुझ स्ट्रेटमध्ये जर काही झालं तर फटका थेट तुमच्या आमच्या खिशालाही बसू शकतो। दोन्ही देशातला वाद काय, त्यात अमेरिकेची एंट्री कशी झाली आणि होर्मुझ स्ट्रेटमुळे सगळं जग आणि स्पेशली भारत कसा अडचणीत येऊ शकतो, याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओत सोप्या भाषेत जाणून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। इराण आणि इस्रायलचा वाद नेमका काय? इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या या वादाची खरी सुरुवात 1979 ला झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण 1979 च्या पूर्वी इराणमध्ये शाह यांची सत्ता होती। त्यांची अमेरिका आणि इस्रायल सोबत चांगली मैत्री होती, पण 1979 ला इस्लामिक क्रांती झाली आणि त्यानंतर इराणमध्ये सत्ता पालट झालं। तिथे आयतुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराण एक इस्लामिक प्रजासत्ताक बनलं। नवीन सरकारने इस्रायलशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले, इस्रायलला छोटा शत्रू आणि अमेरिकेला मोठा शत्रू घोषित केलं। तेव्हापासून हा सगळा वाद सुरू आहे। यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीनं छुप्या पद्धतीनं हा वाद सुरू होता, ज्याला प्रॉक्सी वॉर असं म्हटलं जातं। इराणने इस्रायल विरोधी जे सशस्त्र गट होते त्यांना अर्थातच हिजबुल्ला सारख्या संघटनांना पाठिंबा दिला, तर दुसरीकडे इस्रायलनेही इराणच्या अणुधोरणांना विरोध करत ते आमच्यासाठी कसे धोकादायक आहेत हे सांगत दंड थोपटले। हाच इस्रायल अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्र आहे, त्यामुळे मध्य पूर्वेतील आपले हितसंबंध जोपासण्यासाठी अमेरिका सुद्धा या युद्धात इस्रायलच्या बाजूने उतरलाय। अमेरिका आता युद्धात इस्रायलला लष्करी आणि राजनैतिक रसद पुरवत असल्याची माहिती आहे। होर्मुझ स्ट्रेट म्हणजे काय? होर्मुझ स्ट्रेट म्हणजे एक सामुद्रधुनी आहे, इराण जवळून ही जाते। पर्शियन गल्फ म्हणजेच इराणच्या आखाताला आणि ओमानच्या आखाताला जोडणारा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे। या होर्मुझ सामुद्रधुनीच्या उत्तरेला आहे इराण, तर दक्षिणेला संयुक्त अरब अमिराती आणि ओमान हे दोन राष्ट्र आहेत। त्यामुळे ओमानमध्ये एंटर करण्यासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो। जवळपास 150 किलोमीटरचा हा सगळा मार्ग आहे, ही सामुद्रधुनी आहे। इराणच्या सीमेजवळून हा मार्ग जातो, त्यामुळे इराणचं इथं मोठं वर्चस्व आहे। होर्मुझ स्ट्रेट बंद होणार का? इस्रायल आणि इराणच्या वादात अमेरिकेची एंट्री झालेली आहे, त्यामुळे इराणमध्ये सध्या अंतर्गत निदर्शनं सुद्धा वाढत आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ही इराण विरोधात लष्करी कारवाई करण्याची सुद्धा तयारी करत असल्याची माहिती आहे। त्यामुळे जर अमेरिकेनं एखादा आक्रमक पाऊल उचललं तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराण होर्मुझ स्ट्रेटला बंद करू शकतो। होर्मुझ स्ट्रेट बंद झाला तर काय होईल? जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापारापैकी 30% व्यापार हा याच अरुंद असलेल्या होर्मुझ मार्गातून होतो। जर इराणनं हा मार्ग बंद केला तर युद्धजन्य परिस्थितीत सौदी अरेबिया, कुवेत आणि UAE सारख्या देशांमधून होणारा तेल पुरवठा थांबेल आणि त्यामुळे तेल पुरवठा खंडित झाला तर याचा आंतरराष्ट्रीय बाजाराला फटका बसेल। कच्च्या तेलाच्या किमती कमालीच्या वाढतील आणि याचा थेट परिणाम भारतासारख्या देशांवर सुद्धा होईल, कारण जिथे पेट्रोल आणि डिझेलचे दर जर वाढले तर एकूणच सगळी महागाई वाढू शकते। भारताला दिवसाला जे एकूण 55 लाख बॅरल जे ऑइल लागतं त्यातलं जवळपास 26 लाख बॅरल ऑइल हे याच होर्मुझ स्ट्रेट मार्गे येतं। त्यामुळे जर हा मार्ग बंद झाला तर याचा फटका किती मोठा असेल याचा अंदाज आपण लावू शकतो। त्यामुळे भारताला लाखो डॉलरचं नुकसान येणाऱ्या काळात कदाचित सहन करावं लागू शकतं। जर या प्रकरणावर तोडगा निघाला तर हे नुकसान नक्कीच टळणार आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।